बालगंगा धरण प्रकल्पग्रस्तांचे उपोषण 6व्या दिवशी स्थगित. खासदार सुनील तटकरे यांची यशस्वी मध्यस्थी. मागण्या मान्य न झाल्यास शेतकऱ्यांसोबत उपोषणाला बसेन, खासदार तटकरे यांचा इशारा. बालगंगा धरण प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या बेमुदत उपोषणाला अखेर आज 6व्या दिवशी तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. खासदार सुनील तटकरे यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलकांनी आपले उपोषण तुर्तास मागे घेतले. पेन येथील प्रांत कार्यालयासमोर सुरू असलेल्या या आंदोलनस्थळी खासदार तटकरे यांनी प्रत्यक्ष भेट देत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. उच्च न्यायालयाचे आदेश, शासनाची भूमिका, पुनर्वसन कायद्याची अंमलबजावणी, मोबदल्याचा प्रश्न आणि कोरा झालेला 7/12 मूळ मालकांच्या नावे करण्याची प्रमुख मागणी या सर्व मुद्द्यांवर सखोल विचारविनिमय करण्यात आला. यावेळी खासदार तटकरे यांनी पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधत 6 मार्च रोजी मंत्रालयात जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, सिडको अधिकारी आणि प्रकल्पग्रस्त शेतकरी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्याची विनंती केली. जर प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मी स्वतः शेतकऱ्यांसोबत उपोषणाला बसेन, असा ठाम इशारा खासदार तटकरे यांनी यावेळी दिला. या बैठकीत 7/12 मूळ मालकांच्या नावे करण्यासह सर्व प्रलंबित प्रश्नांवर ठोस निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. अखेर 6व्या दिवशी खासदार तटकरे यांनी उपोषणकर्ते संदीप पाटील, भरत कदम, शरद जाधव, वासुदेव पाटील आणि मधुकर हादगे यांना नारळ पाणी देत उपोषण सोडवले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते, प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनाला सकारात्मक दिशा मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली असून आता सर्वांचे लक्ष मंत्रालयातील बैठकीकडे लागले आहे. लोकसभा सदस्य म्हणून मी आश्वस्त करतो की या सगळ्या प्रश्नाची तळ शेवटी चर्चेच्या मारे हा प्रश्न सुटत असतो, त्याच्यातून काय मार्ग काढा लागत असतो. हा जलसिंचन प्रकल्प नाही तर सिडकोनी MMR रिजनमध्ये पिण्याच्या पाण्याच्या समस्या सोडवण्यासाठी सिडकोच्या फंडातून उभा करण्याचा हा प्रकल्प आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा उद्देश आणि इतर प्रकल्पाचा उद्देश याच्यात मूलभूत फरक असल्यामुळे शेतकऱ्यांना अधिक क्षुब्ध माप कसं मिळेल, त्यांना पॅकेज कसं अधिक देता येईल, याच्यासाठी दीर्घकाळचा माझा प्रशासनातला अनुभव, या विभागाचा मंत्री म्हणून असलेला अनुभव, पालकमंत्री म्हणून असलेला अनुभव, या सर्व अनुभवाचा विचार करत त्याची या प्रश्नाच्यासाठी माझ्याकडनं त्या ठिकाणी पाठपुरावा होणार आहे. मी पुन्हा एकदा आपल्यामार्फत या सगळ्या उपोषणग्रस्त शेतकऱ्यांचा, त्यांना पाठिंबा देणाऱ्या शेतकऱ्यांचा आभार मानतो. आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनेल.